माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती। हे चांडाळ चौकडीच्या करामती। आपलं रात्री काय ठरलं होतं? पॉम्पलेट वाटायच्या। तुम्ही अचानक गायब कसं काय झाला? गायब? का आम्हाला तोंड कशी पाडताय तुम्ही? सुभाषराव, तुमच्यासारख्या गावात बसणारा रामभाऊ माणूस नाही। पाटील, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पत्रकार वाटता कधी कर्नाटकमध्ये पोचलो रात्री मलाच कळलं नाही। कर्नाटकामध्ये काय नाटक करायला गेलता काय तुम्ही? हा, झोपे त्याला कळत नाही काय चाललंय ते। पाटील, अहो रामभाऊ विधानसभा मतदारसंघ हा तालुक्यापुरता असतो, तुम्ही कर्नाटकला कसं काय गेला? गड्या गावात अरे 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 मी पहिल्यापासून म्हणतो, तुम्ही डबक्यात राहणारी माणसं उंच विचार करा। आपल्या गावातली माणसं काय काय मजुरीसाठी कर्नाटक राज्यामध्ये गेल्यात, त्यांना नको पत्रकार दे। माकडा, तिकडची माणसं आपल्या इकडे येते सदन भागात, इकडची जातात काय तिकडे गेलेले आहेत काय कुटुंब? एक सुद्धा नाही। बस अरे अपेक्षाचं जेवण 3 टाइम चालू झालंय का? तुम्ही कुठं आहे? हा, अरे मटण म्हणू नको, मासं म्हणू नको, सुक्क पाताळ 3 दिवस झालं नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ तोंडरून येतोय बघ मी। काय माहितीये का, ह्या राजकारण्यांचं कामच असतं, इलेक्शन आलं की जेवाय घालायचं आणि प्रचार करून घ्यायचा। तसं तुम्ही काय करणार, 5 दिवस खाणार आणि परत तुमच्याकडे ते कुत्र म्हणून सुद्धा बघणार नाही। म्हणून तर खाऊन घ्यायचं। बाळू, तू खरं सांग, तुझा नेता कोण? माझा नेता तुझे आहे भाऊ, माझा तुझ्याशिवाय कोण नेता नाही। तुझा नेता तू एकटाच आहे रामभाऊ। रामभाऊ, आणि माझा नेता कोण? तुझं मोजावं लागतं गाड्या रामभाऊ, कारण तू 2 दिवसाला नेता बदलतोय, त्यामुळे सांगू कोणता नेता तुझा। अरे वरच्या नेत्यांनी पक्ष बदलाव, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बी पक्ष बदलावा लागतो। अरे पण तुमच्या नेत्यांच्यामुळे कार्यकर्त्यांचं मरण होतं ना, बायका सुद्धा कार्यकर्त्यांना विचारण्यात राव। मग सरपंच, गावचे प्रथम नागरिक तुम्ही, चाललंय ना सगळं व्यवस्थित? 1 नंबर चाललंय, इलेक्शन जागोजागी आम्ही पोचतोय। तेच होतोय, इलेक्शन चालू आहे, लक्ष राहू द्या। राहणार चेअरमन, कसं काय 1 नंबर सोसायटीचं व्यवस्थित ना? अहो डिव्हिडंड परवाच वाटला। मागं काम केलंय, लक्षात आहे ना? अहो आमदार साहेब तुमच्यामुळे झालं, अहो तुमच्यावर असतं। तुमची किती पिढ्या निष्ठावंत राहिल्या ते आम्हाला माहिती। तुपासाठी बोलून पिलंय तुम्हाला मेंबर, अरे गावाला आम्ही तसंच आहे, जर वाकडा तर त्यालाच वाकडा। मला का तुम्ही तुमचं काय? तिकीट तर आपल्याला मिळू द्या, अजून तिकीटच नाही मिळालं की तुमचं जास्ती कचकच चालली आहे। सरपंच, तिकीट कुणाला का मिळाना किंवा नका का मिळाना, गाव पेटवायची जबाबदारी माझ्याकडेच आहे आता। धावायची एकन करायची, कबड्डीचा खेळ चाललाय ना तुमचा, उजवा गडी मारतो असं वाटलं पाहिजे, डाव्याला पाय मारा।